नेतृत्व सुद्धा आज एकत्रितपणे पालिकेच्या बरं सुस्मिता माफ करा थोडंसं थांबवते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचतायत। आज 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानाहून शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील। उदय, उदय यांच्याशी आपण संवाद साधूच या। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य मराठी माणसांमध्ये ज्याची प्रतीक्षा होती तो मुहूर्त अखेर आज उजाडलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ते अभिवादन करतील। ठाकरे बंधू आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून त्यानंतर ते त्यांची पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यांच्या युतीची आज अधिकृत घोषणा होणार आहे। ठाकरे बंधू आजच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। अवघे काही क्षण उरलेले आहेत। सध्या उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले असल्याचं कळतंय। आदित्य ठाकरे देखील शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय। तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे। अवघ्या काही क्षणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र युतीची घोषणा करणार आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलेले आहेत। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली जाणार आहे। त्यामुळे ठाकरे बंधू आजच्या या पत्रकार परिषदेतून नेमकं काय बोलतात, मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना नेमकं काय कानमंत्र देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील। उदय, आदित्य ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले असल्याचं कळतंय, काय सध्याचे अपडेट्स? आपण थेट दृश्य पाहतो आहोत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह शिवतीर्थ येथे दाखल झाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे या देखील इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि पुढच्या काही वेळातच दोन्ही ठाकरे बंधू आपल्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। अभिवादन केल्यानंतर दिवशी या हॉटेलवरती सर्वजण जाणार आहेत। तिथे पत्रकार परिषद होणार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष या दोन्ही पक्षांचं युतीची घोषणाची अधिकृत ती होणार आहे। आपण इथे पाहतोय शिवतीर्थ इथे कशी लगबग सुरू आहे। समोर एक कार देखील आलेली आहे। त्या कारमधून कोण आलाय आपण थेट इथे पाहू शकतो। काही शिवसेनेचे नेते देखील इथे येणार असल्याची माहिती मिळते। आपण हे थेट दृश्य पाहतो। पुढच्या कोणत्याही क्षणी ठाकरे बंधू इथून बाहेर येतील आणि ते थेट शिवतीर्थ इथे जाणार असल्याची माहिती मिळते। आपण हे थेट दृश्य पाहतो आहोत। समोर मनसेचे नेते देखील इथे समोर उपस्थित आहेत। शिवसेनेचे नेते देखील इथे उपस्थित होत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष एका नव्या पर्वाला सुरुवात करतायत। युती होते आहे आणि युतीची अधिकृत घोषणा पुढच्या काही वेळातच होणार आहे। पुढील काही वेळातच ठाकरे बंधू इथून बाहेर पडतील। आपण थेट दृश्य पाहतो आहोत। पुढच्या काही वेळातच ठाकरे कुटुंब एकत्रितरित्या शिवतीर्थ इथून बाहेर पडतील आणि थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचणार आहेत। शिवतीर्थ राज ठाकरे यांचं निवासस्थान मोठी लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे। दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते देखील शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। पुढच्या कोणत्याही क्षणी इथे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे बाहेर येतील आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। आपण इथे दृश्य पाहतो। पुढच्या कोणत्या क्षणी हे बाहेर येण्याची शक्यता उदय, आहे। आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह सध्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। यापुढचा प्रवास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या करणार आहेत का? अगदी बरोबर आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच कारमधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी इथे आपण पाहतो। शिवतीर्थ या निवासस्थानी लगबग सुरू झालेली आहे। मनसेचे नेते आता बाहेर पडू लागले। पुढच्या कोणत्याही क्षणी मनसेचे नेते राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बाहेर येतील। एकाच कारमधून दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे जाणार आहेत। आपण आता हे पाहूया की या कारचं सारथ्य कोण करत आहे, कारचं स्टेअरिंग जे आहे ते कोणाच्या हातामध्ये असणार आहे हे पाहावं लागणार आहे। कारण आपण पाहतोय दोन्ही पक्षांची युती होते
युतीमध्ये दोघांचं जागा वाटप जे आहे ते समाधानकारक जे आहे ते झालं असल्याची माहिती म्हणजे त्यामुळेच आता युतीची अधिकृत घोषणा केली जाते आहे. एकाच कारमधून दोन्ही ठाकरे बंधू आता स्मृतीस्थळाच्या दिशेने निघणार आहेत. त्यावेळेला आपल्याला पाहावं लागेल की दोन्ही ठाकरे बंधूंपैकी कोण नेमकं गाडीचं सारथ्य करते आहे आणि कोण नेमकं स्टेअरिंग जे आहे ते कोणाच्या हाती असणार आहे हे आता पाहावं लागणार आहे. आपण थेट ही दृश्य पाहतो. शिवतीर्थ निवासस्थान आहे. या निवासस्थानी दोन्ही ठाकरे कुटुंब जे आहे ते एकत्र आलेलं आहे आणि पुढच्या काही क्षणातच युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण पाहतो आहोत की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती दोन्ही ठाकरे बंधू कुटुंबाचं अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. आपण समोर कार पाहतो. ही कार आली. या कार मधूनच दोन्ही नेते जे आहेत स्मृतीस्थळाच्या दिशेने निघणार आहेत. बरं, पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवूयात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या प्रवास करत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जातील. तिथे बाळासाहेबांना अभिवादन करतील आणि त्यानंतर वरळीमधील हॉटेल ब्लू सी इथे ते पोहोचतील. तिथे त्यांची पत्रकार परिषद एकत्रितरित्या होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य मराठी माणसांमध्ये ज्याची प्रतीक्षा होती तो मुहूर्त अखेर आज उजाडलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे